रिक्षाने भारत भ्रमणासाठी निघालेले परदेशी पाहुणे मिरज पोलिसांच्या पाहुणचाराने गेले भारावून। मॅट एमा टीम या तिघा ऑस्ट्रेलियन पर्यटकांचा रिक्षातून प्रवास सुरू मिरजेत। त्याच्या आगमनाने सर्वांना कुतूहल। मिरज शहर वाहतूक शाखेत येऊन महाराष्ट्रातील वाहतूक नियमांचे माहिती घेतली। आज रंगीबेरंगी रिक्षातून विदेशी पर्यटक मिरजेत आल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती आणि ऑस्ट्रेलिया येथील रहिवासी असलेले मॅट एमा टीम हे तिघे रिक्षातून भारत भ्रमणासाठी निघालेले असून त्यांनी केरळ येथून त्याचा प्रवास सुरू केलेला आहे। ते राजस्थान जैसलमेरकडे जाणार असल्याचे मिरजेत आज दाखल झाल्याने रंगीबेरंगी रिक्षा पाहिल्यानंतर मिरजेत रिक्षा चालकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती आणि हे विदेशी पर्यटक स्वतः रिक्षा चालवत असल्याने रिक्षा चालकांमध्ये मोठं कुतूहल निर्माण झालं होतं। महाराष्ट्रातील वाहतूक नियम माहिती घेण्यासाठी विदेशी पर्यटक मिरज शहर वाहतूक नियंत्रण शाखेत आले होते आणि वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी त्यांना वाहतुकीचे नियम याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांना तिघांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आणि यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाने सहकार्य केल्याबद्दल आभार मानले। इमा ही टीमची बहीण असून मॅट आणि इमा यांचे लग्न ठरले आहे। हे भारत भ्रमणासाठी निघाले आहेत। So we got pulled over by a traffic officer. We were feeling very nervous, but then we got taken into the station and we were given some coffee and actually felt quite at ease in the end. And everyone's been really nice to us. The hospitality has been very nice. Very good hospitality. Thank you. नमस्कार। आज मिरज येथे ऑस्ट्रेलियातील 3 नागरिक मॅट टीम आणि एमा हे भारत भ्रमण करत असताना केरळातून निघाल्यानंतर आज महाराष्ट्रात दाखल झाले होते। आज सकाळी हे तिन्ही नागरिक मिरज येथे दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रातील वाहतुकीची माहिती घेण्यासाठी त्यांनी वाहतूक शाखेशी संपर्क साधला। हे तिन्ही नागरिक केरळ येथून प्रवास करून पुढे जैसलमेर राजस्थान येथे जाणार आहेत। दरम्यान वाहतूक शाखा मिरज येथे आल्यानंतर या नागरिकांना वाहतुकीचे नियम याबद्दल माहिती देण्यात आली। तसेच दारू पिऊन वाहन चालवू नये, कोणतेही एक्सप्लोजिव्ह गाडीमध्ये ठेवू नये, तसेच वाहनाची सर्व कागदपत्रे सोबत राखावीत याबाबत सूचना दिल्या। या सर्वांना वाहतुकीची सर्व माहिती दिल्यानंतर सर्वांनी महाराष्ट्र पोलिसांचं आभार व्यक्त केलं। तसेच आम्ही देखील त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली।